हॅलो मित्रांनो, आपलं स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे लातूर जिल्हा, तालुका अहमदपूर, प्रचंड पाटी या गावाचं नाव आहे. प्रचंड पाटी इथं खूप प्रसिद्ध आपलं हनुमानजीचं मंदिर आहे. मारुती हनुमानचं दर्शन घेण्यासाठी भाविक खूप लांब लांबून इथे येतात. लातूर जिल्हा, अहमदपूर जिल्हा, नांदेड, परभणी भरपूर साईडने इथं लोक दर्शन घेण्यासाठी येतात. आणि इथं तुम्हाला देवस्थानमध्ये पाहू शकता मित्रांनो, छोटे 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 स्टॉल आहेत इथं. तुम्हाला हातामध्ये घालण्यासाठी कडे, गळ्यामध्ये घालण्यासाठी धागे वगैरे, आतमध्ये घेण्यासाठी चढवण्यासाठी नारळ, प्रसाद वगैरे, हार बिर तुम्हाला इथे सगळे भेटेल. जास्त प्राइस नाही मित्रांनो, इथे तुम्हाला फक्त 10-15 रुपयासाठी तुम्हाला हार वस्तू भेटेल. एक नारळ तुम्हाला घ्यायला गेलं तर तुम्हाला नारळ 15-20 रुपयाला भेटेल. ते बघा समोर नारळचा स्टॉल लागलेला आहे. 15 रुपयाचा नारळ आहे. जास्त प्राइस नाही आहे. प्रसाद वगैरे स्वस्त भेटेल तुम्हाला इथे घेण्यासाठी. 70 ते 80 रुपये प्रसाद आरामचे अर्धा किलो 1 किलो भेटून जाईल. गळ्यामध्ये तुम्ही बांधण्यासाठी पेटी वगैरे, रुद्राक्ष वगैरे तुम्ही घेऊ शकता इथून. बारक्या पोरांना खेळण्यासाठी बी इथं आहे. तर तुम्ही बारक्या पोरांना खेळण्यासाठी सुद्धा घेऊ शकते. छोट्या छोट्या बाहुल्या वगैरे हे बघा, बघू शकता तुम्ही पेट्या. जास्त महाग नाही, 10 ते 15 रुपयाची प्राइस आहे. तुम्ही दर्शन करून आल्यानंतर तुम्ही इथून घेऊ शकता सगळे. आतमध्ये जाताना आपल्याला प्रसाद वगैरे, फुलं, हार, नारळ आपल्याला आतमध्ये घेऊन जावंच लागणार आहे. तर तुम्हाला इथं टेन्शन नाही आहे. तुम्हाला हर इथं एक वस्तू भेटेल, दिवा भेटेल, तेल भेटेल, तुम्हाला हर एक वस्तू भेटेल आतमध्ये नेण्यासाठी अवेलेबल इथे तुम्हाला आहे. तर बघा मित्रांनो, आता आपण मंदिराच्या समोर आलेलो आहोत. काही मिनिटांमध्ये आता आपण आतमध्ये जाऊया. हे बसवतो तुम्ही. किती सुंदर सुंदर धागे वगैरे आहेत. हे बघा, खरेदी करतात पेट्या वगैरे, हातामध्ये बांधण्यासाठी धागे घेत आहेत, गळ्यामध्ये बांधण्यासाठी. तुम्हाला खाण्यापिण्याची बी सुविधा आहे इथं मंदिरामध्ये. टेन्शन नाही, तुम्ही जेवण सुद्धा तुम्हाला मंदिरामध्ये भेटणार आहे दर्शन झाल्यानंतर. या मंदिरामध्ये ज्यानं बी नवस केलेला असतो त्याचा नवस पुरा केला हनुमानजीनं, तर इथं दान धर्म केला जातो. कोण तांदूळ देतो, कोण डाळ देतो, कोण पैसे देतात. तर त्याच दान धर्मामधून इथं तुम्हाला जेवण वाटप केलं जातो. बाजूला इथं भोजनालय खूप मोठं आहे. तर इथं त्याच दानमधून तुम्हाला जेवणाची सुविधा आहे. तर इथं तुम्हाला काय टेन्शन नाही आहे. ज्यानं नवस मारलेला असतो, नवस केलेला असतो देवासाठी, त्यांचा नवस पूर्ण झाल्यावर थोडंफार ते मदत करतात मंदिरासाठी. तर तुम्ही इथून, हेच मंदिर तुमचं, इथे तुम्हाला जेवण चांगलं क्वालिटीचं भेटलं जातो. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता हे लोक इथून दर्शन करून आलेले आहेत बाहेर. काही वेळात आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन करूया. हे बघा, इथं तुम्हाला मिठाईचे दुकानं भेटतील, छोटे छोटे स्टॉल आहेत, नारळचे स्टॉल आहेत. घेऊ शकता तुम्ही, गुलाल वगैरे घेऊ शकता, प्रसाद घेऊ शकता जाताना तुम्ही. तुम्हाला सगळं बंदोबस्त आहे, सगळं स्वस्त मध्ये, जास्त महाग नाहीये. 70 ते 80 रुपये किंवा 100च्या आतमध्ये तुम्हाला प्रसाद भेटेल इथं. तर मित्रांनो, आता आपण आतमध्ये जाऊया, दर्शन करूया मंदिरामध्ये जाऊन. हे बघा मित्रांनो, मंदिराचा मुख्य दरवाजा आहे. आता आपण आतमध्ये एंट्री करूया. आतमध्ये जाण्यासाठी खूप गर्दी आहे. आपण हळूहळू आपण आतमध्ये स्टार्ट करूया जाणं. प्रचंड मंदिर इतकं फेमस आहे महाराष्ट्रामध्ये, अहमदपूर तालुक्यामध्ये आहे. प्रचंड म्हणून ओळखलं जातं, प्रचंड प्रचंड पाटी म्हणून. खूप जुनं मंदिर आहे हनुमानजीचं. हे बघा तुम्ही मित्रांनो, आतमध्ये सगळेजण बसलेले आहेत. सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे. काही मिनिटं, काही तास, काही अर्धा तास बसून शांत मनानं आराम करतात. आणि बघा मित्रांनो, इथून आपल्याला एंट्री आहे आतमध्ये जाण्यासाठी. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगतो, इथं हनुमानजीचं जे मंदिर आहे तिथं पुरा गोल्ड न सजवलेलं आहे. पुरा गोल्ड, बाहेरचा जेवढा आत ढाचा आहे पुरा गोल्ड न सजवलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. इतकं सुंदर गोल्ड न सजवलेलं ना, बारीक नकाशा काम केलेलं आहे गोल्डचं, पुरं गोल्डचं आहे. मित्रांनो, आतमध्ये सुद्धा पुरं गोल्ड आहे हनुमानची मूर्ती. ती बघा. हे बघा मित्रांनो, आतमध्ये किती प्रकाश पडलेला आहे की आपल्याला आतमध्ये हनुमानजीची मूर्ती सुद्धा दिसत नाही, इतका फोकस आहे. असा बंदोबस्त केलेला आहे की असं वाटतं की हनुमानजी तिथं प्राकट झालेत का काय. इतका सुंदर आतमध्ये उजेड झालेला आहे. खूप खतरनाक उजेड दिसतो लांबून.
नाही बघू शकता तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन करायला भेटत आहे मित्रांनो. आतापर्यंत कोणी सुद्धा आपल्या व्हिडिओ बनवला नाही. आपण पहिल्यांदा व्हिडिओ बनवतोय. इतका खतरनाक हे बघा, किती सुंदर हनुमानजीची मूर्ती आहे. जेवढं तुम्ही बघता आतमधून सुद्धा बाहेरून सुद्धा पुरा गोल्डचं काम केलेलं आहे. तर मित्रांनो आपलं दर्शन खूप छान झालेलं आहे मित्रांनो. तर तुम्ही सुद्धा या समोरून दर्शन करा आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बी दर्शन करा मित्रांनो. आपल्या चॅनलला थोडं सपोर्ट करा मित्रांनो. आज खूप गर्दी, आज शनिवारचा दिवस आहे. खूप गर्दी आहे मंदिरामध्ये येण्यासाठी. तुम्हाला वेळ लागेलच आतमध्ये दर्शन घेण्यासाठी. पण काय हरकत नाही मित्रांनो, आपण वेळ आपण ऍडजस्ट करू शकतो. तर मित्रांनो आता आपण थोडं अजून पुढे सरकूया आणि पुढचं दर्शन बघूया अजून किती काय काय आहे अजून मंदिरामध्ये. तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही, मंदिराच्या समोरच आपले नंदी बैल आहेत. हे बघा मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये बघा, हे पुरा आतमध्ये आपली हनुमानजीची मूर्ती आहे मित्रांनो. खूप हे साईड समोरचा जेवढा भाग आहे सगळं चांदीचा आहे आणि साईडचा भाग जो चारी साईडचा तो पुरा सोन्याचा आहे मित्रांनो. गोल्ड एकदम ओरिजिनल गोल्ड हनुमानची मूर्ती कोरलेली आहे. खूप छान दिसतो मित्रांनो. जी खाली आहे ती आपली दगडाची मूर्ती आहे आणि चारी साईडनं तुम्हाला हनुमानची मूर्ती दिसेल गोल्ड मध्ये. खूप छान वाटतं मित्रांनो. दर्शन घेण्यासाठी तुम्ही सुद्धा इथे येऊ शकता. अतिशय सुंदर नजारा, एकदम शांत वातावरण आहे मित्रांनो. खूप मन प्रसन्न झालेलं मित्रांनो. तुम्ही पण या, नवस करा, मन प्रसन्न करा. तर आपण आता थोडं अजून पुढे जाऊया मित्रांनो. हे बघू शकता मित्रांनो इथे सुद्धा गणेशजीचं मंदिर आहे आतमध्येच. गणेशजीचं दर्शन घेऊया. खूप भाविक येतात. तुम्हाला या मंदिराची एक खासियत आहे की इथं 8 देवदेवताच्या छोटे छोटे मंदिर आहेत. गणेशजी झालं, राम झालं, लक्ष्मण झालं, भरपूर तुम्हाला देवादेवतांचे मंदिर दिसतील तुम्हाला. चला आता आपण पुढे जाऊया. पुढच्या देवळ बघूया. सगळे तुम्हाला देवस्थान सगळे एकाच मंदिरामध्ये भेटतील मित्रांनो. हे बघा मित्रांनो हे शिव मंदिर आहे, महादेव मंदिर. तर मित्रांनो तुम्ही आता आपण आतमध्ये एंट्री मारूया मंदिरामध्ये. आणि बघा मित्रांनो समोर शिव महाराज आणि त्यांच्या समोर शिवलिंग आहे मित्रांनो. पहिला आपण नंदी बैल आहे, त्यांच्या शिवलिंग समोर नंदी बैल शिवलिंगचं दर्शन घेऊया. नंतर आपण आतमध्ये महादेवांचं दर्शन घेऊया. हे बघा मित्रांनो किती सुंदर मूर्ती आहे. दगडाची सुद्धा एकदम सुंदर मूर्ती आहे आणि पितळची बी एकदम सुंदर मूर्ती आहे बघा मित्रांनो. खूप दर्शन करतात हे बघा मित्रांनो. तर तुम्ही बी मित्रांनो इथे येऊन दर्शन करा. खूप छान आहे मित्रांनो. बघा महादेवच्या गळ्यामध्ये नाग सुद्धा आहे. भाविक फुल दर्शन घेत आहेत मित्रांनो. तर हे मित्रांनो हे बघा आपला राम, लक्ष्मण, सीता यांचं मंदिर आहे मित्रांनो. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दर्शन करण्यासाठी भेटेल मित्रांनो. अतिशय सुंदर नजारा आहे बघा. तुम्ही इथं फुलं वगैरे ठेवू शकता, दर्शन घेऊ शकता, पाया पडू शकता. हे बघा. चला मित्रांनो आता आपण थोडं पुढे निघूया. पुढे जाऊन दर्शन करूया अजून कोणचे आहेत. हे बघा दर्शन झाल्याच्या नंतर इथून एक गोवा छोटीशी अशी गोल फिरून जायचं आहे आपल्याला आतमध्ये पलीकड. तर बघा तुम्ही मंदिरामध्ये चारही साईडला पुरे भाविक आहेत. जिथं बघा तिथे तुम्हाला सगळे भाविकच दिसतील दर्शन करताना. आतमध्ये खूप गर्दी आहे. हे बघा मित्रांनो इथे सुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर मूर्ती आहे. हे बघा मंदिरामध्ये पुढे तुम्हाला गर्दी दिसेल मित्रांनो. आणि मित्रांनो मंदिराच्या बाहेरचा नजारा आहे. तर या साईडला लेफ्ट साईडला आपलं अन्नग्रहण करण्यासाठी हॉल आहे मित्रांनो. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया. इथं तुम्हाला मित्रांनो जेवणासाठी सुविधा केलेली आहे. दर्शन घेतल्यानंतर तुम्ही इथं आतमध्ये जाऊन जेवण करू शकतात मित्रांनो. हे बघा मित्रांनो श्री रोकडोबा देवस्थान अन्नग्रह. तर तुम्ही इथं आतमध्ये जाऊ शकता बघा मित्रांनो. भरपूर श्रद्धाळू इथं जेवण करण्यासाठी बसलेले आहेत मित्रांनो. हे पाहू शकता. तर मित्रांनो इथं जेवण एक नंबर 1 क्वालिटीचं जेवण भेटते मित्रांनो.
प्रसाद सुद्धा भेटतो. डाळ भात चपाती बुंदी वगैरे सगळे भेटते इथे मित्रांनो. धन्यवाद.